नमस्कार, मी वैशाली पाल. मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. डोंबिवलीतील शिवसेना गटातील तालुका प्रमुख महेश पाटील यांच्या हत्येचा कट रचला असल्याचा आरोप शरद पवार गटाचे अध्यक्ष वंडार शेठ पाटील यांच्यावर केला गेला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून वंडार शेठ पाटील यांनी सदर आरोप फेटाळले आहेत. याबाबतचे सविस्तर वृत्त जाणून घेऊया. काही दिवसापूर्वी आमच्या ओळखीचा एक अर्जुन देशमुख आम्हाला येऊन सांगितलं की वंडार पाटील आणि त्याचा मित्र मुजम्मिल बुबेर म्हणून त्याने सुजित नलावडे आणि माझ्या सुपारीची हातीची सुपारी दिलेली आहे, तर तुम्ही सांभाळून राहा. कारण अर्जुन देशमुख जो आहे, मागच्या आम्ही एका खोट्या गुन्ह्यामध्ये जेव्हा तळोजा जेलला होतो तेव्हा सुजित नलावडेची त्याची ओळख झालेली आणि त्याची बहीण बाहेर असताना म्हणजे एक वेगळा प्रकार झालेला होता त्याच्या बहिणीसोबत, तर तिला मदत करण्याचं काम आमच्या माध्यमातून झालेलं म्हणून ते उपकार तो विसरला नाही. त्यांनी येऊन आम्हाला सांगितलं. तर त्या 3 महिन्यापासून आम्ही पोलिसांकडे पाठपुरावा करून अशी माहिती दिली. तर पोलिसांनी तपास केल्यानंतर त्यात तथ्य दिसून आलं की महेश पाटील आणि सुजित नलावडेची सुपारी त्यांना दिलेली आहे. परंतु जेव्हा अर्जुन बरेच दिवस सुपारी वाजवत नव्हता म्हणून त्याने विचारलं तू का नाही करत, तर अर्जुनने सांगितलं की सुजित नलावडे सोबत पोलीस प्रोटेक्शन आहे आणि महेश सोबत सुद्धा पर्सनल 4-5 बॉडीगार्ड असतात, त्याच्यामुळे काम इतकं सोपं नाही. तर त्याने सांगितलं की जर ते नसेल भेटत तर त्याचा मुलगा जो महेश पाटील चा मुलगा आहे साईश, त्याची मर्डर करा. त्याला सुद्धा कळेल माझ्या मुलाची जशी मर्डर झाली त्याच्या मुलाची मर्डर झाली तर मुलगा गेल्याचं दुःख काय असतं असं त्याला सांगण्यात आलं. परंतु ती माहिती आम्हाला आधीच मिळाली म्हणून आम्ही अलर्ट होतो आणि पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी आम्हाला तेव्हापासून पोलीस प्रोटेक्शन दिलं आहे. परंतु त्यात गुन्हा दाखल आता 17 तारखेला झाला, अजून त्यांना काही अटक झालेली नाहीये. आमची अशी मागणी की मुजम्मिल आहे, वंडार आहे आणि त्याच्यामध्ये जे माणसं आहेत त्यांना अटक करावी. कारण तुम्ही बघितलं असेल आताच काही दिवसापूर्वी पुण्यामध्ये जे एका शाळेच्या विद्यार्थ्याची हत्या झाली आयुष कोमकर म्हणून, तर त्याच्यामध्ये सुद्धा 6 दिवसापूर्वी काही आरोपी पकडलेले, परंतु मुख्य आरोपीला अटक नाही केल्यामुळे आयुष कोमकरचा बळी दिला. तसंच माझ्या मुलात सुद्धा बळी जाण्याची शक्यता आहे. आमच्यावरती आलं तर आम्ही आमचं सांभाळून घेऊ. परत एक मुलगा जेव्हा वंडार पाटील त्या मुलाची मर्डर झाली तर तो जन्माला पण नव्हता आला, त्याच्यामध्ये त्याचे काही दोष नसताना तो आज कॉलेजला जातो, त्याच्यासोबत पोलीस प्रोटेक्शन, त्याच्यामुळे त्याचं मानसिक स्वास्थ्य त्याचं सुद्धा ठीक नाहीये. म्हणून लवकरात लवकर वंडार पाटीलला अटक करावी आणि जे हत्यारं त्यांनी आम्हाला मारण्यासाठी आणलेले ते हत्यारं पोलिसांनी जमा करावी. वंडार पाटील कोण आहे आणि तुमच्यावरती एवढा राग काढण्याचा? काही वर्षापूर्वी वंडार पाटील यांच्या मुलाची हत्या झाली होती आणि त्याच्यामध्ये माझा सहभाग आहे असं त्यांना संशय होता. खरं तर त्या गुन्ह्यामध्ये माझी निर्दोष मुक्तता झालेली आहे, परंतु तरी त्याच्या माझ्यावरती राग आहे आणि मला मदत करतो म्हणून सुजित नलावडेवरती राग आहे आणि आम्ही दोघं भेटत नाही म्हणून मग काहीतरी बदला घेण्यासाठी माझ्या मुलाला मारायचा त्यांचा कट आहे. आता आज पत्रकार आहे, तुम्ही मला विचारले, तुम्ही मला फोन केले, तेव्हापासून मला माहीत झालं. मला ते माहिती सुद्धा नाही, ते मला माहिती सुद्धा नाही की माझ्या केस झालेले किंवा तुम्ही काय केलेलं आहे ते. परंतु हे त्याने जे माझ्या तुमच्या जवळ पत्रकार परिषदेचे जे आरोप केले ते निव्वळ खोटं आहे. ते मी असं कुठल्या प्रकारचं काही केलेलं नाही. 2007 मध्ये माझ्या मुलाचा मर्डर झाला, तीचपासून माझ्यावर आजपर्यंत 80 सुद्धा झालेलं किंवा मी कुठल्या प्रकारचा काही असं काही कट केलेलं नाही. हे जे माझ्यावर जे आरोप लावतात ते संपूर्ण खोटं आहे. ते साहेब आज निर्दोष सुटले ह्या केसमध्ये, म्हणून त्याने आम्ही अपीलमध्ये जाऊ नये, त्याच्यामुळे आम्हाला त्या दबावामध्ये ठेवण्यासाठी कुठल्या प्रकारचा आमच्यावर हे खोटे आरोप करत आहेत. समोर आणलेलं आहे असं बोलतात. सर्व खोटं आहे ते. आता त्याच्यामध्ये आता त्यांनी जर कंप्लेंट केली असतं किंवा गुन्हा दाखल असं पोलीस आपल्याला त्याच्यामध्ये काय खरं काय खोटं ते करतीलच. त्याच्यावर जे आरोप केले ते पोलीस लोक त्याचा सखोल तपास करून पोलिसांना आमचा विश्वास आहे ते करतील आमचं काय करायचं ते. ये थी आज के बुलेटिन की कुछ ताजा खबरें. ऐसी ही ताजा खबरों के लिए हमारे साथ बने रहिए. तब तक के लिए जय हिंद, जय महाराष्ट्र.